हाय, हॅलो, नमस्कार, दंडवत प्रणाम. आज म्हणजे पविते पर्व आहे. नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महानुभाव पंथामध्ये पविते पर्व असते, म्हणजे देवाला पौता अर्पण करायचं सण असतो. तर आज इथं मी पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे. थोड्या वेळापूर्वी मी कुकर लावलं होतं आणि हरभऱ्याची डाळ लावली होती पुरणासाठी. ते मी काही व्हिडिओ घेतला नाही. आणि इथं आता मी पूर्ण डाळ झालेली आहे. तर इथं मी आता हे पुरणपात्रामधून डाळ आपलं बारीक करून घेत आहे आणि पूर्ण डाळ वाफलेली आहे. तर हे असं पुरणपात्रातून पहिलं असं करायचं. आता भरपूर काही त्याचे साहित्य निघले आहे, चाळणी वगैरे वेगवेगळे प्रकार निघले आहे. तर माझ्याकडं जे जुनं आहे त्याच्यानंच मी करते, कारण हे खूप छान आहे आणि लवकर होतं आणि इजी पण मला वाटतं. त्याच्यामुळं मी काही नवीन काही दुसरं घेतलेलं नाही आहे. तर हे खूप छान आहे. माझ्याकडं जे आहे ते पुरणपात्राचं मशीन, हे एकदम फास्ट होतं. आणि तर हे बघा, झालंच माझं, थोडंसंच राहिलं आणि आता मी तुम्हाला दाखवते. झालेलं आहे माझं दळून. आणि आता इथं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, जे की आपल्याला पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे. तर पूर्ण मी हे पुरण कढईत टाकलेलं आहे. आमटीसाठी थोडंसं बाजूला काढलं आहे आणि जेवढं पुरण होतं त्याच्या मी थोडंसं कमी अशी साखर घातलेली आहे इथं. तर तुम्हाला पुरण थोडंसंच वाटेल, पण पुरण थोडंसं घेण्याचं कारणच 4च माणसं आहे आम्ही. तर पुरण जास्त करून तरी काय, हेच 2 टायमाला पुरतं पुरण, कारण एवढं जास्त गोड कोणी खात नाही. आणि आवड आहे सगळ्यांना पुरणपोळीची, पण 2 टाईम बस होतं 4 माणसाला, एवढं काही लागत नाही जास्त. तर हे असं माझं पुरण पूर्ण झालेलं आहे, म्हणजे चटका देते आहे मी पुरणाला. तर मी पुरणाबद्दल एक तुम्हाला सिक्रेट सांगते. ज्याला कोणाला पुरण पचत नसेल किंवा जड वाटत असेल पचायला हरभऱ्याच्या डाळीचं, तर त्याबद्दल मी तुम्हाला इथे एक सिक्रेट सांगते की काय केलं पाहिजे, त्याच्याने काही त्रास होणार नाही पुरण खाल्यावर. तर मी त्या बाजूच्या साईडला गॅसवर खोबरं आणि कांदा तळून घेते आमटीसाठी, जे की आपल्याला लागते. आणि तुम्ही म्हणसाल इथं पातेल्यात का बरं घेतलं, तर पातेल्यात घेण्याचं कारण, आपल्याला जेव्हा स्वयंपाक लवकर करायचा असतो तेव्हा कढईपेक्षा जरासे हलक्या बुडाचे जर आपण भांडे वापरलं तर लवकर होते. इथं आता मी विलायची घातली आहे पुरणात. आणि हे इथं मी तुम्हाला सांगते सिक्रेट, हे जे आहे अद्रक आहे, मी अद्रक थोडंसं बारीक खिसून पुरणात घालत आहे, कारण त्याच्याने ना आपल्याला पुरण पचायला हलकं जातं आणि एकदम काहीच त्रास होत नाही. आणि टेस्ट तर खूपच भारी येते. तुम्ही कधी पण करून बघा. विलायची, जायफळ आणि अद्रक थोडीशी घालायची. ज्याला आवडते त्यांनी सोप पण घालू शकता, पण आम्हाला काही आवडत नाही त्याच्यामुळे काही मी सोप घालत नाही. आणि असं पूर्ण पातळ होऊ देऊन परत त्याला थोडंसं असं घट्ट होईल असं पुरण फेटलं की इतकं भारी होतं पुरण की खूप छान. हे बघा, एकदम छान झालं. आणि त्यानंतर मी थोडंसं डेकोरेशन म्हणून छोटीशी रांगोळी काढायला घेतले. ऐन टायमाला काही आठवत नाही रांगोळी काढायला गेलं की, आणि एरवी नको तेवढ्या सुचतात, पण आज काही आठवत नव्हती तर मी सिंपलशी अशी काढली, कारण जागा पण एवढी नव्हती. त्यानंतर मी गरम गरम भात लावायला घेतलेला आहे, जे की आता भातांना जे गरम आयटम असेच राहिले होते, भात, पोळी आणि भजी असे गरम गरम आयटम करून घेतले. आता इथं मी पुरणपोळी पण दाखवते तुम्हाला, किती भारी अशी फुगून होते. आणि इथं पण मी तुम्हाला एक सांगते की मला पुरणपोळीसाठी बऱ्याच जणांना कापड लागते, पेपर लागतो, पण मला काहीच लागत नाही. मी तुम्हाला दाखवते. मी पीठ पण एवढंसंच घेते, पीठ पण काही जास्त घेत नाही. आणि तुम्हाला दाखवते, बिना कपड्याची मी पुरणपोळी तुम्हाला लाटून आणि फुगून पूर्ण दाखवते. ताव्याला थोडं स्किप करा, कारण ह्या मेटलचे जे तावे आहेत ना, ह्याला किती पण घासा, त्याचं ते काळेपणा जात नाही. आज घासलं तरी उद्या तयार होतं. आणि त्याला जर आपण घासलं ना तर त्याच्यावर भाकर आणि पोळी हे चांगली होत नाही पूर्ण, जर आपण साईडचं काढलं तर. मी हे, ज्यांच्याकडे हे तावा आहे त्यांना हे माहिती असेल, हे प्रॉब्लेम होते या ताव्यासोबत. तर मी मधलं तेवढं घासते आणि बाकीचं मग ते काही निघत नाही, त्याच्यामुळे मी ते सोडून देते. त्याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष करा. आता छानशी आपली इथं आता पुरणपोळी लाटून घेत आहे. तर बघा, जास्त काही असं मी पांढरं पांढरं पीठ पण करत नाही, थोडं थोडंसं पीठ लावते आणि छान अशी आपली पुरणपोळी तयार होते. तर छान अशी पुरणपोळी आपली लाटून झाली. हलकं फुलकं तेल लावलं आणि त्यानंतर आपण पोळी टाकली आहे तव्यावर. आता बघा मी म्हणजे कशा प्रकारे भाजून घेते पुरणपोळी. मला पुरणपोळी बनवायलाही आवडते आणि खायलाही आवडते.
तर एकदम छानपैकी अशी आपली पुरणपोळी रेडी होत आहे. आता गरम गरम तिकडं साईडला मी भात लावलेला आहे आणि इकडं लगेच मी पुरणपोळी बनवत आहे. कारण भात हा लेट लावला, कारण उपाराचं ताट तयार करण्या अगोदर आपला भात गरम राहतो. तर हे बघा, आपली पुरणपोळी मस्त फुगायला लागली आहे. तर छान अशी तुम्ही बघू शकता. एकदम असं बघितलं की भारी वाटते. एकदम फुरगून तर आणि एकदम अशी मध्ये भरपूर असं पुरण होते. एकदम नाजूक असते पुरणपोळी. पण कुठेही बघा, पेपर न वापरता, कापड न वापरता, कुठेही न फुटलेली पुरणपोळी तुम्हाला मी दाखवते. जास्त तेल पण लावत नाही, तेलकट नाही खावं वाटत, कारण नंतर आपण गरम पोळीवर तूप घेतोच म्हणा. पण हे बघा, छान अशी आपली फुगली आहे पुरणपोळी. तर त्या वाफ जाण्यासाठी थोडंसं वाफ काढावंच लागते, नाही तर ते वाफ लागली हाताला तर खूपच त्याचा चटका बसतो आणि आग होती. तर एकदम छान अशी आपली पुरणपोळी झाली आणि लगेच पोळ्या झाल्या की लगेच व्हिडिओ काय पूर्ण घेतला नाही पोळ्याचा, पण लगेच मी नंतर इथं भजे करायला घेतली आहे आणि गरम गरम मी मिरचीचे भजे घेतले आहे बनवायला, जे की आता आपल्याला नैवेद्यासाठी उपार तयार करायचे ताट. आमच्या म्हणजे महानुभावपंथी धर्मामध्ये नैवेद्य म्हणण्यापेक्षा उपहार म्हणतात, कारण जे की ते पूर्ण ताट भरून असते. आणि इथं आपले हे बघा, छान असे भजे पण रेडी झालेत. पापड पण मी घातलेत अगोदर तळून, पण ते स्किप झाला आहे व्हिडिओ. आणि हे बघा, अशी पूर्ण व्यवस्थित रेडी पूजा झालेली आहे. आणि इथं आता चालू आहे आमचं गंधाक्षदा पूजा अवसर करणं. तर तुम्हाला मी पवत्याचा विधी सांगते. तर इथं अगोदर गंधाक्षदा आम्ही करून घेतला, त्यानंतर फुलं वाहिलेली आहेत आणि इथं मी सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. विडा, अवसर, पवतं, जे की नारळापासून बनवलं जातं. आणि हे महानुभावपंथी असतील त्यांना माहिती आहे. आणि छान सकाळी देवाला स्नान वगैरे घालून नवीन वस्त्र वगैरे बदलून घेतलं आहे, धुतलेलं स्वच्छ. आणि असं मी इथं कळस पण मांडलेला आहे. विड्याची तयारी करून घेतले. हे बघा, हे जे अखंड दोऱ्याचं आहे ना, हे पवतं वाहण्याच्या अगोदर वाहिलं जातं, की त्याला जानवं म्हणलं जातं. आता कोणाकडं आहे नाही माहीत नाही, पण ही प्रथा आहे. आणि त्यानंतर विडावसर झाला आणि विडावसराच्या नंतर आपण मग आता देवाला पवता अर्पण करणार. तर व्हिडिओ थोडा मागे पुढं झाला असेल तर समजून घ्या. आणि विडावसर झाला, पवतं झाला, मग त्यानंतर एक आरती झाली छोटीशी विड्याची आणि उपहाराची. त्यानंतर हे बघा, मी इथं पूर्ण ताट भरून आणलेलं देवाला मी नैवेद्य दाखवत आहे, जे की पूर्ण विधिवत दाखवावं लागतो. आणि हे अशी प्रथा असते महानुभावपंथात. आणि पवत्याचा अवसर असा केला जातो. तर ज्याला माहीत आहे त्यांनी नक्की कमेंट करा, ज्याला माहीत नाही त्यांनीसुद्धा कमेंट करा प्लीज. आणि पूर्ण हा असा आमचा पूर्ण आजचा दिवस आहे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. चलो बाय.